पाहत आहोत तुमच्या विज्ञान या विषयाचं प्रकरण 5 अन्न पदार्थाची सुरक्षा। मागील तासामध्ये आपण अन्न बिघाड म्हणजे काय, अन्न नासाडी कशी होते, ते होऊ नये म्हणून आपल्याला काय काय उपाययोजना करता येते याविषयी पाहिलं। तसंच आपण मागील दुसऱ्या तासामध्ये आपण अन्न साठवण व अन्न सुरक्षा या संदर्भात माहिती घेतली। अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण त्यामध्ये पाहिल्या। आता या तासामध्ये आपण अन्न भेसळ याविषयी माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो बघा, तुम्ही अनेक वेळा पेपरमध्ये किंवा टीव्हीवर बातम्या पाहिल्या असतील या भेसळीच्या परिणामाविषयी, की अमुक अमुक लग्न समारंभामध्ये विषबाधा झाली आणि कित्येक लोकांचा जीव गमावला, किंवा दारूमध्ये भेसळ झाली आणि कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले। अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील, ऐकल्या असतील। तर भेसळ हा आता आपल्या रोजच्या जीवनामधला एक अविभाज्य घटकच झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बऱ्याच पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भेसळ आपल्याला पाहायला मिळते। व्यापारी लोक त्यांचा फायदा करण्यासाठी त्यांना कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी ही अशा प्रकारची भेसळ करत असतात। परंतु विद्यार्थ्यांनो, ही जी भेसळ असते ती काही वेळा खूपच अपायकारक ठरत असते, खूप हानिकारक ठरत असते आपल्यासाठी। आणि ही भेसळ काही वेळा आपल्याला दिसून येणारी असते, की चटकन आपल्या डोळ्यांना दिसते, तर काही वेळा आपल्याला ती दिसत नाही किंवा आपल्याला समजूनही येत नाही, अशा प्रकारची भेसळ असते। आता बघा, तुमच्या पुस्तकात एक पान नंबर 38 वर तक्ता दिलेला आहे, पाया ठिकाणी स्क्रीनवर दिसते तुम्हाला। तर यामध्ये बघा, तक्त्यामध्ये दिसतंय तुम्हाला पहिला पदार्थ दूध, अन्न पदार्थ आहे आणि त्याच्या पुढे भेसळीचे पदार्थ आहेत। तर दुधामध्ये कसली भेसळ असते, तर पाणी मिसळतात दुधामध्ये, त्याचबरोबर काही ठिकाणी काही वेळा युरिया देखील मिसळतात। त्यानंतर दुसरा पदार्थ आहे लाल तिखट। तर लाल तिखटामध्ये विटकरीचा चुरा त्या ठिकाणी भेसळ म्हणून वापरतात। त्यानंतर पपईच्या बिया ह्या मिऱ्यांमध्ये, मिरे मसाल्याचा पदार्थ आहे ना, त्यामध्ये पपईच्या बिया वाळवून त्यांची भेसळ केली जाते। आणि चौथा पदार्थ आहे आईस्क्रीम, ज्याच्यामध्ये हानिकारक असं वनस्पती तूप किंवा इतर काही हानिकारक रंग त्या ठिकाणी वापरले जातात। तर अशा पद्धतीने बर्फ देखील, तर अशा पद्धतीने वेगवेगळे हे भेसळ आपल्याला नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये दिसते। त्याशिवाय आणखी देखील वेगवेगळ्या पद्धतीने भेसळ केली जाते, जे आपल्याला कळत देखील नाही। म्हणजे उदाहरणार्थ दूध आहे, दुधातलं विक्रीस आणण्यापूर्वीच त्यातलं स्निग्धांश काढून घेतलं जातं, म्हणजे त्यातला जो स्निग्ध पदार्थाचा भाग आहे तो काढून घेतला जातो, जेणेकरून दुधाची काय होते, प्रत कमी होते किंवा त्याची क्वालिटी किंवा त्याचा दर्जा कमी होतो। असं ही सुद्धा एक प्रकारची काय झाली, भेसळच झाली। त्यानंतर जे मसाल्याचे पदार्थ असतात, वेलदोडे किंवा लवंग, मिरी यासारखे जे पदार्थ असतात, त्यांच्यातला अर्क काढून घेतला जातो विक्रीला येण्याच्या आधीच। मग ते आपल्याला तसं दिसून येत नाही, वरवर आपल्याला ते दिसायला छानच दिसतात, सगळे व्यवस्थित वाटतात, परंतु मूळ त्या पदार्थांमध्ये काही म्हणजे त्यातले जे गुण आहेत, त्यातले जे घटक आहेत ते काढून घेतलेले असतात। अशा पद्धतीने न दिसू येणारी ही एक भेसळ असं आहे। त्यानंतर काही वेळा काय करतात हे व्यापारी लोक, तर चांगल्या प्रतीच्या धान्यामध्ये किंवा चांगल्या प्रतीच्या पदार्थांमध्ये स्वस्त दर्जाचा किंवा कमी प्रतीचा माल मिसळतात। ही देखील एक प्रकारची भेसळच आहे। म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा गहू आणि त्याच्यामध्ये थोडासा निकृष्ट दर्जाचा गहू, अशी ती भेसळ करून ते विकतात। कुठलाही पदार्थ, मग बरेच त्याच्यामध्ये उदाहरणं देता येतील आपल्याला। तर त्याच्यामध्ये दोन पदार्थांची त्या ठिकाणी काय करतात, दोन प्रकारच्या दर्जाच्या मालांची भेसळ केली जाते। त्यानंतर तिसरा आहे अपायकारक पदार्थ वापरणे, म्हणजे जे आपल्या आरोग्यास हानिकारक असतात, जे आपल्याला नको असतात, असे पदार्थ या ठिकाणी वापरले जातात, भेसळ म्हणून वापरले जातात। उदाहरणार्थ खडे, तुम्ही बघता विद्यार्थ्यांना, गव्हामध्ये खडे असतात, तांदळामध्ये खडे असतात, शेंगदाण्यामध्ये खडे असतात, हे की नाही। तर हे खडे म्हणजे काय, एक प्रकारची भेसळच आहे। त्याच्यामुळे काय होतं, मालाचं वजन वाढतं, व्यापाऱ्याचा फायदा होतो, परंतु आपल्याला मात्र ते हानिकारक ठरतं। त्यानंतर काही ठिकाणी लोखंडाचा चुरा वापरतात, लाकडाचा भुसा वापरतात, घोड्याची लीद वापरतात। असे अनेक हानिकारक पदार्थ, अपायकारक पदार्थ हे भेसळ म्हणून वापरलेले असतात। तर विद्यार्थ्यांनो,
ही जी भेसळ आहे ही या भेसळीचे जे दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांवर सारखेच होतात. म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, सगळ्यांवर ते परिणाम सारखेच दिसून येतात. आणि त्याचबरोबर काही भेसळीचे जे परिणाम असतात ते ताबडतोब दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ काही अपायकारक अन्न खाल्लं किंवा विषबाधा झालेलं अन्न खाल्लं की लगेच उलट्या होणं, त्या ठिकाणी चक्कर येणं, मळमळ होणं, असे प्रकार, असे परिणाम त्याचे लगेच दिसून येतात. म्हणजे आपल्याला लगेच कळतं की यामध्ये भेसळीचं काहीतरी खाण्यात आलेलं आहे. परंतु विद्यार्थ्यांना काही भेसळ अशी असते किंवा काही भेसळीचे पदार्थ आपण सतत खात गेल्यामुळे, म्हणजे खूप काळ, दीर्घकाळ ते खात गेल्यामुळं त्यांचा परिणाम हळूहळू आपल्या अवयवांवर होतो आणि आतल्या ते अवयव निकामी होऊ लागतात. आणि मग त्यामुळे कॅन्सर सारख्या अशा दुर्धर आजारांचा देखील धोका या भेसळीमुळे आपल्या शरीरावर होतो बघा. तर विद्यार्थ्यांनो, इथून पुढं आतापर्यंत जरी तुम्ही लक्ष दिलं नसेल तरी इथून पुढे मात्र नेहमी लक्षात ठेवा की जे काही अन्नपदार्थ आपण खातोय ते नेहमी कसे असले पाहिजेत, तर शुद्ध प्रतीचे, चांगल्या दर्जाचे, भेसळ विरहितच असले पाहिजेत. असे याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. केव्हाही जे काही आपण अन्नपदार्थ खातो, जे अन्नपदार्थ आपल्या घरात येतात ते चांगले आहेत की नाही याची खात्री करूनच मगच ते आपण वापरायचे आहेत. तर मग आता तुम्ही म्हणाल ही भेसळ आम्ही ओळखायची कशी? तर बघा, तुमच्या पुस्तकात या ठिकाणी 4 पदार्थांच्या भेसळ कशा ओळखायच्यात त्याविषयी एक कृती दिलेली आहे, एक चाचणी दिलेली आहे की ज्यातल्या काही तर तुम्ही अगदी घरी देखील करू शकता. 1-2 रसायन असेल ते आपण प्रयोगशाळेमध्ये शाळा उघडल्यावर बघणारच आहोत, परंतु बऱ्याच अशा आहेत की आपण घरी देखील करू शकतो. आणि हेच तुम्हाला ह्या धड्यामधून शिकवायचंय की काही छोटे छोटे असे आपल्या घरातच बरेच साहित्य असतं की ज्याच्यातनं आपण घरच्या घरी प्रयोग करू शकतो. आणि आता इथे या ठिकाणी प्रयोग करून आपण काय ओळखू शकतो, तर अन्नातली भेसळ ओळखू शकतो. तर बघा, आपल्या घरामध्येच अशा खूप साऱ्या वस्तू असतात की ज्याच्या सहाय्याने आपण ही भेसळ ओळखू शकतो. तर बघा, इथे पान नंबर 38 वर तक्ता दिलेला आहे. या ठिकाणी स्क्रीनवरही दिसेल तुम्हाला. पहिला पदार्थ आहे दूध. दुधामध्ये आपल्याला माहिती पाण्याची भेसळ असते, तर ती कशी ओळखायची? तर बघा, इथे दाखवलेली काचपट्टी घ्यायची, त्यावर दुधाचा एक थेंब ठेवायचा आणि ती काचपट्टी थोडी तिरकी करायची. तर दुधाचा थेंब तो उघळून जाईल आणि उघळल्यानंतर त्याच्या उघळण्याची पांढरी खूण न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले असते. बघा, उघळल्यानंतर असं जर पांढरी खूण दिसली नाही तर समजायचं की या दुधामध्ये पाण्याची भेसळ झालेली आहे. अशा पद्धतीने दुधामधली भेसळ आपण सहजरित्या घरी ओळखू शकतो. जरी काचपट्टी आपल्याकडे नसेल तर आपण आपली कंपासपट्टीतली पट्टी वापरा किंवा काचेचा एखादा ग्लास वापरा आणि त्याच्या साहाय्याने हा प्रयोग करून बघा, तुम्हाला ते सहज लक्षात येईल. त्यानंतर दुसरा पदार्थ आहे मिरची पावडर. मिरची पावडर म्हणजे लाल तिखट आपल्या घरातलं. ह्याच्यामध्ये कशाची भेसळ केली जाते? विटांची भुकटी. मग ही कशी ओळखायची आपल्याला? तर साधं अगदी 1 चमचा मिरची पावडर घ्यायची, चमची पात्रामध्ये घेऊन त्यामध्ये अर्धे चमचे पात्र भरेल एवढे पाणी घ्या आणि द्रावण ढवळून 5 मिनिटं स्थिर करण्यासाठी ठेवा. थोडीशी पावडर घ्यायची ग्लासमध्ये आणि ती त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि ते ढवळून ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने तुमच्या असं लक्षात येईल की एक लाल असं थर पाण्याच्या तळाशी जमा झालेला दिसेल. मग हा जो लाल थर जमा झालाय तो कशाचा असतो? विटकरीचा असतो. बघा, विटकरीचा चुरा असतो तो. तर अशा पद्धतीने लाल तिखटातली भेसळ आपण ओळखू शकतो घरच्या घरी. त्यानंतर तिसरा आहे हळद पावडर. तर ही हळद पावडर तुम्हाला माहिती आहे की कशी पिवळी भंडक दिसावी यासाठी त्याच्यामध्ये मेटॅलिन येलो नावाच्या रसायनाचा वापर केलेला असतो. मेटॅलिन येलो त्याच्यावर टाकून ठेवलेलं असतं जेणेकरून ती हळद अशी पिवळी धमक दिसते आणि मग चांगली हळद असं वाटतं समजून लोक ती घेतात. परंतु त्याच्यामध्ये काय असतं? ते मेटॅलिन येलो नावाचं रसायन असतं. मग हे कसं ओळखायचं? तर हे काय आपल्याला घरी नाही ओळखता येणार, परंतु प्रयोगशाळेमध्ये ते सहज ओळखता येतं. त्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाच्या रसायनाचा वापर करतात. मग हळद घ्यायची चिमूटभर, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मेटॅलिन येलो टाकायचं. मग या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर त्याचा हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर त्या मिश्रणाचा रंग लालसर होतो आणि जर त्याच्यामध्ये भेसळ असेल तर तो रंग
तसाच कायम राहतो. अशा पद्धतीने हळदीमधली भेसळ आपण ओळखू शकतो. त्यानंतर पुढचे आहे बघा रवा. तर रव्यामध्ये साधारणपणे लोहाचा चुरा म्हणजे लोखंडाचा चुरा मिसळलेला असतो बघा. चॉकलेटी कण आपल्याला त्याच्यामध्ये काळे काळे कण दिसतात, तर ते काय असतात, लोखंडाचे कण असतात. आणि मग हे लोखंडाचे कण कसे बाजूला काढायचे, तर आपल्याला माहिती लोखंड हे चुंबकीय पदार्थ आहे आणि मग चुंबकाच्या साह्याने आपण हे लोखंडाचा चुरा बाजूला काढू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी देखील भेसळ ओळखू शकतो. तर तुम्हाला आणखी याच्या संदर्भात आणखी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता. खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर दिलेले आहेत. अन्न भेसळ कशी ओळखावी आणि घरच्या घरी कशी ओळखावी यासाठी बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही ते पहा आणि जे जे काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे ज्याच्या साहाय्याने आपल्याला ही भेसळ ओळखता येते ते सगळे साहित्य एका पेटीमध्ये ठेवा, जमा करा आणि त्याला अन्न भेसळ ओळख पेटी असं नाव द्या आणि त्या पेटीचा वेळोवेळी वापर करा. जेव्हा जेव्हा काही तुम्ही असे पदार्थ घरी आणाल त्यावेळेस त्या पेटीच्या पदार्थांचा वापर करून त्या अन्न पदार्थातली भेसळ ओळखायला शिका. तर मित्रांनो, याशिवाय युट्यूबवर व्हिडिओ शिवाय आणखी काही बरीचशी पुस्तकं देखील या अन्न भेसळीवर आहेत, तर तुम्ही ती मिळवण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही बघा, आता आपल्या देशामध्ये देखील अन्न भेसळ हा एक गुन्हा समजला जातो आणि हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी देखील आपल्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे, काही कायदे केलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला अगदी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 1954 मध्येच असा कायदा तयार केला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करत 1976 मध्ये या कायद्यामध्ये बरेच बदल करण्यात आले, काही सुधारणा करण्यात आल्या आणि जी व्यक्ती असं अन्न भेसळ करत असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. म्हणजे इथपर्यंत कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. तर बघा, याच्याविषयी माहिती तुमच्या पुस्तकात पान नंबर 39 दिलेली माहिती आहे का तुम्हाला या सदरामध्ये? या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. पहा, 1954 मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंध कायदा संमत केला. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकारक पदार्थांची भेसळ करणाऱ्यास जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी, अन्न पदार्थावरील वेस्टर्न अन्नाला व औषधाला घातक नसावे, त्यावर निर्मितीचा दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, अशा अनेक तरतुदी केल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना बघा, अशा पद्धतीने 1976 मध्ये केलेल्या या कायद्यानुसार ह्या अशा लोकांवर कारवाई करण्याच्या संदर्भात तरतुदी आपल्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. पण विद्यार्थ्यांना तुम्हाला तर माहितच आहे की किती कायदे केले तरी लोक करायचं ते करतच असतात, भेसळ चालूच असते आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम देखील आपण पाहत असतो. मग असं होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. मग काय काय लक्षात ठेवलं पाहिजे ते तुमच्या पुस्तकात दिलेले बघा, पान नंबर 39 वर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. हे नेहमी लक्षात ठेवा. फळांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन दिले जाते. दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात युरिया मिसळतात. आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते कित्येक हवाबंद डबे, पाकिटे यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलतात. आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इतर काही रसायनांचा वापर केलेला असतो. शीतपेयांमध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ऍसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात. तर विद्यार्थ्यांनो बघा, काय काय गोष्टी आपल्या म्हणजे लक्षात देखील येत नाही अशा पद्धतीने भेसळ चालू असते आणि म्हणूनच आपण या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याची नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की फळं अधिक आकर्षक दिसावी, पिकावी, चांगली पिवळी धमक किंवा छान त्यांचा रंग छान दिसावा यासाठी
त्याच्यावर काय केलं असतं, इंजेक्शन मारलेलं असतं त्यांना, म्हणजे इंजेक्शन दिलेलं असतं, जेणेकरून त्याच्यामधून काही रासायनिक पदार्थ सोडलेले असतात, जेणेकरून ते फळांचा रंग किंवा ते असे आपल्याला एकदम छान ताजे दिसतात. तर आपण नेहमी फळं घेताना हे विचारपूर्वकच घेतले पाहिजेत, खात्रीशीर लोकांकडूनच घेतली पाहिजे. त्यानंतर दुधाच्या बाबतीत देखील सांगितलेलं की त्याच्यामध्ये दुधाची स्निग्धता वाढावी यासाठी मी आधी सांगितलं तुम्हाला की युरिया मिसळतात. एक खत आहे, रासायनिक खत आहे विद्यार्थ्यांमध्ये, तर ते मिसळलं जातं. पण त्याच्यासाठी देखील आपण दूध घेताना देखील खूप काळजीपूर्वकपणे खात्रीशीर व्यक्तीकडूनच ते घेतलं पाहिजे. त्यानंतर हवाबंद डबे आणि पाकिट ह्याच्यावरची एक्सपायरी डेट बघून घ्या असं सांगितलं जातं, पण बऱ्याच वेळा हे लोक काय करतात, ते एक्सपायरी डेट सुद्धा बदलतात. बघा, काही वेळा खडाखड केलेली दिसते आपल्याला, किंवा त्याच्यावर दुसरी लेबल लावलेलं दिसतं, दुसरी पट्टी चिटकवलेली दिसते. तर त्यामुळे सुद्धा ह्या अशा एक्सपायरी डेट बघताना देखील हे देखील काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे की या ठिकाणी काही बदल करण्यात आलेले आहेत किंवा नाही, हे सुद्धा आपण नीट पाहिलं पाहिजे. त्यानंतर ह्या फळांच्या बाबतीत आणखी एक सांगितलेलं आहे की केळीसारखी जी फळं असतात ती लवकर पिकावी म्हणून त्याच्या ठिकाणी काय केलं जातं, कॅल्शियम कार्बाईड नावाचे घातक रसायन आहे आपल्यासाठी, ते वापरलं जातं आणि फळं पिकवली जातात. तर हे सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे. तर त्यासाठी केव्हाही केळी घेताना खूप काळजीपूर्वक घेतली पाहिजे. त्यानंतर जी शीतपेय कोल्ड्रिंक्स तुम्ही पिता त्याच्यामध्ये देखील कार्बोनेटेड सोडा म्हणजे कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी वापरलेला असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड यासारख्या घातक पदार्थांचा वापर केलेला असतो आणि म्हणून असे शीतपेय न पिणं हे तर नेहमी फारच उत्तम असतं. त्याच्यामुळे नेहमी आपली जी घरगुती नैसर्गिक शीतपेय जे आहेत, ताक आहे किंवा कोकम सरबत आहे, लिंबू पाणी आहे, यासारखी शीतपेय तीच आपण वापरली पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आज आपण अन्न भेसळ याविषयी माहिती घेतली. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळी आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या जीवनातल्या पदार्थांमध्ये पाहायला मिळतात. तर त्या आता आपण ओळखायला शिकलो पाहिजे आणि त्यापासून आपण आपलं आरोग्य सुरक्षित ठेवलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मग हे प्रकरण संपत आहे. आता आपण या प्रकरणावरचा जो स्वाध्याय आहे त्यावर थोडक्यात नजर टाकूया. तर बघा, प्रश्न पहिला या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतं. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे, शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला टिंबटिंब असे म्हणतात. बघा, पर्याय दिलेले इथे किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक. मग काय याचं उत्तर येईल, तर शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला काय म्हणतात, निर्जलीकरण असे म्हणतात. निर्जलीकरण म्हणजे पाणी काढून टाकणे, पाणी कमी करणे. मग पाण्याचा अंश असेल तर तो आपण वाळवून उन्हामध्ये वाळवून ते पाण्याची वाफ होऊन जाते. अशा पद्धतीने निर्जलीकरण. त्यानंतर दुसरं आहे, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. आपण शिकलो परिरक्षणाच्या पद्धती. त्याच्यामध्ये दुधासाठी कुठली पद्धत वापरली जाते, तर पाश्चरीकरण हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे, मीठ हे टिंबटिंब आहे. मीठ काय आहे, नैसर्गिक परिरक्षक. त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे, व्हिनेगर हे टिंबटिंब आहे. तर व्हिनेगर हे काय, रासायनिक परिरक्षक. अशा पद्धतीने चारही रिकाम्या जागा सोप्या आहेत, तुम्ही त्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी दिसतंय, त्याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात, तर आपण ही पद्धत पाहिलेली आहे. पाश्चरीकरण त्या पद्धतींमध्ये आपण पाहिलं तर तुम्ही त्याच्यामधनं माहिती घेऊन लिहू शकता. त्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत हे देखील आपल्याला माहिती आहे. आता आपण आजच पाहिलं की त्याच्यामुळे काय काय त्रास होतात, कसे अपायकारक असतात आपल्या शरीराला, ते तुम्ही ते लिहा. त्यानंतर घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात. मग आपल्या घरामध्ये आपण काय काय काळजी घेतो, आपले आई वडील काय काळजी घेतात याविषयी आपण नीट निरीक्षण करायचंय आणि ते लिहून काढायचंय. त्यानंतर अन्न बिघाड कसा होतो, अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते.
तर आपण पाहिलं अन्न बिघाडाची कारणं पाहिली, वेगवेगळे कारण आपण त्यावेळेस चर्चा केली त्याच्यामध्ये. तर ते कोणकोणते घटक आहेत आणि हा अन्न बिघाड कसा होतो याविषयी तुम्ही ते लिहायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा तुम्ही वापर करा. बघा, कोणकोणत्या पद्धती तुम्ही वापरता, घरात आता सध्या कुठल्या पद्धती वापरता त्याच्याविषयी माहिती द्यायची. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, काय करावे बरे. याच्यामध्ये 4 परिस्थिती तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल असं तुम्हाला विचारलेलं आहे. सगळ्या सोप्या अशा आहेत घटना, त्या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आणि त्या परिस्थितीत मग तुम्ही काय कराल ते लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिलं, बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. त्यानंतर पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. तिसरा आहे, बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणले आहे. आणि चौथा आहे, उंदीर, झुरळ, पाल यापासून अन्नपदार्थाचे रक्षण करायचे आहे. तर बघा विद्यार्थ्यांना, 4ही परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करायचा आणि त्या परिस्थितीत तुम्ही काय कराल हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, आमच्यातील वेगळा कोण हे शोधा. दिसतंय तुम्हाला ते स्क्रीनवर, म्हणजेच वेगळा घटक शोधायचा आहे. 4 त्या ठिकाणी पर्याय दिलेले. पहिला बघूया आपण, मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल आणि सोडियम बेन्झोएट. ह्याच्यातला वेगळा घटक कोणता, तर मीठ. कारण का, तर बाकीचे सगळे रासायनिक परिरक्षक आहेत आणि मीठ हा नैसर्गिक परिरक्षक आहे. त्याच पद्धतीने बाकीची खालची तुम्ही पूर्ण करू शकता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलंच आहे, भेसळचा तक्ता आहे. कोणती भेसळ कशामध्ये करतात. उदाहरण पहिलं आहे, पदार्थ ओळखायचा आणि भेसळ आहे मेटॅनिल येलो. आपण पाहिलं की मेटॅनिल येलो ही हळदमध्ये भेसळ करतात, म्हणून पदार्थ येईल त्या ठिकाणी हळद. अशाच पद्धतीने बाकीचे 3 पूर्ण करा. 6वा प्रश्न आहे बघा, असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येईल ते सांगा. काही परिस्थिती दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या असं का होतं त्या ठिकाणी ते लिहायचंय आणि त्याच्यावर मग काय उपाय करता येईल ते तुम्ही लिहायचंय. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. मग असं का होतं त्याची कारणं लिहायची आणि मग ते होऊ नये यासाठी काय काय करता येईल ते उपाय लिहायचे. जसं आपण पाहिलं, गुणात्मक अन्न नासाडी कशामुळे होती, तर जास्त वेळ शिजवल्यामुळं, भाज्या धुतल्यानंतर परत चिरल्यानंतर धुतल्यामुळं, अशा अनेक कारणांमुळं गुणात्मक अन्न नासाडी होते. आणि मग ते होऊ नये यासाठी काय काय करता येईल ते तुम्ही लिहून काढायचं. त्यानंतर 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे, कारणे लिहा. त्याच्यामध्ये 2 कारणं दिलेली आहेत बघा. पहिला आहे, 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. आपण पाहिलं की 5 अंश सेल्सिअस तापमानाला काय होतं, त्या कमी तापमानामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि त्यामुळे अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. आणि पुढचा आहे, सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. बघा विद्यार्थ्यांना, आपण पाहिलं अन्न नासाडीमध्ये ही बुफे पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी, नासाडी टाळण्यासाठी. कारण बुफेचा अर्थ काय असतो की जेवढं पाहिजे तेवढंच आपल्या ताटात घ्यायचं, ते संपवायचं आणि मगच पुढचा पदार्थ लागला तरच घ्यायचा. अशा पद्धतीने या पद्धतीमुळे काय होतं, अन्नाची नासाडी कमी होते, अपव्यय कमी होतो. तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण पाहिला. आज तुम्ही काय करा, हा धडा पूर्ण मन लावून वाचा नीट आणि त्यानंतर हा जो स्वाध्याय त्या खाली दिलेला आहे तो तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवून ठेवा. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.